हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमधनं वेकन्सी घेऊन आले आहे. वयोमर्यादा 21 ते 30 आहे आणि हा प्रायव्हेट जॉब असणार आहे. फ्रेशर्स उमेदवार पण अर्ज करू शकता. तर वेतन पण खूप छान आहे, आपण पाहू शकतो. नोकरी ही परमनंट स्वरूपाची असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्या भेटीला लवकरच येतील. चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट, तुम्ही पाहू शकता. इथे आल्यानंतर सगळ्यात खाली रिक्रूटमेंट असं दिसेल तुम्हाला करिअरमध्ये, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. पुन्हा स्क्रोल डाऊन करायचं आहे, रिक्रूटमेंट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मग डिटेल पेज उघडेल, तिथे डिटेल ॲडव्हर्टिजमेंटवर क्लिक करायचं आहे आणि डिटेल ॲडव्हर्टिजमेंट तुमच्यासमोर असेल. तर रिक्रूटमेंट ऑफ 250 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जनरलिस्टचं आहे भरती. आणि तुम्ही पाहू शकता वेकन्सी 250 आहे. चांगल्या वेकन्सी आहे. कॅटेगरीज दिल्या आहे, कोणत्या कॅटेगरीला किती वेकन्सीज आहे. SC 37, ST 20, OBC 67, EWS 24, अनरिझर्व 102, टोटल 250. PWBDचं पण क्रॉस रिझर्वेशन दिलेलं आहे. आता हॉरिझॉन्टल रिझर्वेशनबद्दलही इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर एलिजिबल कॅन्डिडेट सिटिझन ऑफ इंडिया, सब्जेक्ट ऑफ नेपाल और भूटान, त्यानंतर टिबेटियन रेफ्युजी वगैरे हे वाचून घ्यायचं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन मिनिमम असणार आहे ते 60% पास असायला हवं आहे आणि SC STसाठी 55% पास असायला हवं आहे फ्रॉम रेकग्नाइज गव्हर्मेंट और सेंट्रल युनिव्हर्सिटी. तर क्वालिफाईंग एक्झामिनेशन पास असलं पाहिजे. तर 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट 10+2+3 आणि क्वालिफिकेशन हे मागच्या वर्षी म्हणजे 31/12/2023 कंप्लीट असलं पाहिजे. वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर असलं पाहिजे. एज 21 असलं पाहिजे मिनिमम आणि मॅक्सिमम 30 असलं पाहिजे. त्यानंतर इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. 5 इयर्स एज रिलॅक्सेशन SC STसाठी, OBCसाठी 3 इयर्स आणि पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी 10 वर्ष. बाकी तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर इथे दिलेलं आहे कोणत्या रिझर्वेशनसाठी किती सूट असणार आहे. डिसेबिलिटीज पण दिलेल्या आहे, त्या वाचू शकता तुम्ही. त्यानंतर आपण येऊया कॅटेगरी ऑफ ॲप्लिकेट. तर अमाऊंट असणार आहे 1000 रुपीज. SC ST पर्सन बेंचमार्क डिसेबिलिटी परमनंट एम्प्लॉई ऑफ PSGI PWBDसाठी 250 असणार आहे प्लस GST असणार आहे. तर SC ST PWD परमनंट एम्प्लॉई ऑफ PSGI कंपनीज आणि ऑल ॲप्लिकंटसाठी 1000 प्लस GST. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे 8 जानेवारी आजपासून आणि लास्ट डेट असणार आहे 23 जानेवारी 2024 आणि 10 दिवस पहिले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे. एक्झाम होणार आहे CBT. रिझनिंग हे बघा इथे लिहिलं आहे, टेस्टचं नाव काय आहे, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस, कम्प्युटर लिटरसीसाठी एक्झाम होणार आहे. 200 मार्काचे 200 प्रश्न असणार आहे आणि 2 तास असणार आहे. त्यानंतर तुमचं रिझल्ट पब्लिश केला जाईल, त्यानुसार तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. एक्झामिनेशन सेंटर सगळ्यात शेवटच्या पेजेसवर दिलेला आहे आणि ह्या नॉर्मल इन्स्ट्रक्शन्स आहे त्या तुम्ही वाचू शकता. तिथे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल आणि मग तुमची समोरची रिक्रुटिंग प्रोसिजर ही केली जाईल. तर तुम्ही पाहू शकता कोणत्या कोणत्या सिच्युएशनमध्ये तुम्ही डिबार्ड होऊ शकता. त्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसिजर, हाऊ टू अप्लाय ॲप्लिकेशन, रजिस्ट्रेशन करायचं ऑनलाईन, त्यानंतर पेमेंट ऑफ फीस करायचं, स्कॅन डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि मग ॲप्लिकेशन सबमिट करायचं. इथे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. पेज नंबर 19 तुम्ही एकदम काळजीपूर्वक वाचा. मला कमेंट्समध्ये विचारतात की ॲप्लिकेशन कसं करायचं, कुठे करायचं, तर इथे सगळं दिलेलं आहे. तुम्ही ते व्यवस्थित वाचा किंवा माझा व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून पहा. जे इम्पॉर्टंट आहे ते बोल्डमध्ये इथे लिहून दिलेलं आहे. त्यानंतर
फोटोग्राफ कोणत्या साईजमध्ये, किती डायमेन्शनमध्ये अपलोड करायचं हे सुद्धा इथे व्यवस्थित दिलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित वाचा. आणि हँड डिक्लेरेशन जे असतं ते कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं आहे. प्रत्येक ॲप्लिकेशनला आपल्याला डिक्लेरेशन लिहून द्यावं लागतं. ते त्यांनी लिहून दिलेलं असतं. तसंच्या तसं आपल्याला फक्त कॅपिटल लेटर्समध्ये लिहून साईन करून ते अपलोड करायचं असतं. ते आपण घरच्या घरी मोबाईलवर सुद्धा करू शकतो. त्यानंतर आपण एक्झामिनेशन सेंटर पाहू शकता. आपण महाराष्ट्राचे पाहू. तर महाराष्ट्राचे जे सेंटर आहेत ते मेन सिटीज असणार आहे, जसं औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, चंद्रपूर, सोलापूर, लातूर, धुळे. तर अशी होती ही ॲडव्हर्टिजमेंट. आय होप तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.